मित्रांनो, जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्हिडिओ सिरीजमधील अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण घेणार आहोत. एक काळ असा होता जेव्हा स्त्री जन्माला येणं म्हणजे पाप समजलं जायचं, जेव्हा विधवांचे केस जबरदस्तीने मुंडन करून त्यांना अपमानास्पद जीवन जगायला भाग पाडलं जायचं, जेव्हा नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्त्रीला जिवंत जाळण्याची अमानुष सतीप्रथा समाजात प्रतिष्ठेचा विषय मानला जायचा. पण या क्रूर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एक योद्धा होता महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंनी समाजातील या अमानुष प्रथांविरुद्ध कसा लढा दिला, बालहत्या, महिला केशवपन आणि सती जाणे यासारख्या कुप्रथांना त्यांनी कसा विरोध केला, या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणादायी कहाणी जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या व्हिडिओतील सर्व विचार हे कोणत्या ग्रंथातील आणि कोणत्या लेखकांचे आहेत, तर ग्रंथ आहे भटोबांचा कर्दनकाळ ज्योतिबा, ज्याचे लेखक आहेत पुरुषोत्तम खेडेकर. यातील पृष्ठ क्रमांक 7, 8 व 9 चे अभिवाचन आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला. ऑर्फिनेसिज अथवा बालहत्या प्रतिबंधक गृह समाजातील विकृत मनोवृत्तीच्या बळी ठरलेल्या विधवा व कुमारी भगिनी गर्भधारणा झाल्यानंतर बेइज्जती टाळण्यासाठी अनेकदा आत्महत्या करत असत अथवा गर्भ पाडून टाकत असत. ज्योतिबा सावित्रीने अशा संकटात सापडलेल्या भगिनींना आधार दिला. गर्भधारणा झाल्यापासून ते सुरक्षित बाळंतपणापर्यंत अशा पीडित स्त्रियांचा सांभाळ केला. बाळंतपणानंतर ती महिला मुलास सोबत घेऊन जाई अथवा तेथेच सोडून जात असे. अशा अनाथ बालकांसाठी ज्योतिबा सावित्री यांनी अनाथ बाल सुधारगृह चालवलं. अशाच प्रकारे संकटात सापडलेल्या काशी नातू नावाच्या एका ब्राह्मण समाजातील भगिनीवर आत्महत्येची पाळी आली होती. ज्योतिबांनी तिला जुन्या लाकडी पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असताना वाचवलं, तिला आधार दिला, घरी आणलं. सावित्रीस सर्व माहिती दिली. आपली मुलगी म्हणून तिला सांभाळायचे ठरवलं. सावित्रीबाईंनी तिचे बाळंतपण केलं. तिला झालेला मुलगा ज्योतिबा सावित्री यांनी दत्तक घेतला. त्याचे नाव यशवंत ठेवले. ज्योतिबाच्या इच्छेनुसार पुढे यशवंत डॉक्टर झाला. त्याने शेवटपर्यंत गरिबांची मोफत सेवा केली. भ्रूणहत्या प्रतिबंधन, अनाथ बाल सुधारगृह अशा कामामुळे पुण्यातील ब्राह्मण सनातन्यांनी सावित्री ज्योतिबा यांचे चारित्र्य हनन करण्याचा अत्यंत खालच्या प्रतीचा प्रयत्न केला. पण ही जोडपे डगमगले नाही. तर पुढे महात्मा फुलेंच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी पंढरपूर येथे अशा अभागी भगिनींच्यासाठी सुधारगृह चालवण्यास सुरुवातसुद्धा केली. तसेच महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे भागात स्त्री शिक्षणाची संस्था सुरू केली. पुढे पहा महिलांचे केशवपन ही प्रथा कशी होती, तर मुलींच्या बालविवाहामुळे अनेकदा मुली तरुण वयातच विधवा होत. पतीच्या मृत्यूनंतर धर्मातील तरतुदीनुसार पत्नी सती जावे लागत असे. तर पुढे ब्रिटिश सरकारने सतीबंदीचा कायदा करून काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे ब्राह्मण सनातनी धर्म मार्तंडांनी विधवा स्त्री विद्रूप दिसावी म्हणून तिचे डोक्यावरचे संपूर्ण केस भादरून ती पूर्ण बोडखी करायला सुरुवात केली. तिच्यावर अनेक बंधने आणली गेली. अनेकदा अशा तरुण मुलीवर त्या घरातील पुरुष मंडळीच अत्याचार करू लागली. तर सावित्री ज्योतिबांनी विधवांच्या केशवपनाला विरोध केला. सनातनी ब्राह्मण लोकांनी ते ऐकले नाही. शेवटी ज्योतिबांनी सर्व न्हावी बांधव एकत्र बोलावून त्यांचा संप घडवून आणला.
पुण्यातील सर्व न्हावी बांधवांनी आम्ही स्त्रियांचे केशवपन करणार नाही असं ठरवलं. अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशातील स्त्रियांचे पतीच्या मृत्यूनंतर होणारे केशवपन पूर्णपणे थांबवलं. पुढे पहा, विधवा पुनर्विवाह याबाबत यांनी कोणतं कार्य केलं तर पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांना मरेपर्यंत कुणाच्या आधाराने आश्रित म्हणून जगावे लागायचे. कोवळ्या वयात पती मृत्यू पावला तरी तिला दुसरे लग्न करण्यावर बंदी होती. महात्मा फुलेंनी समाज जागृती करून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. पत्नी मृत्यू पावल्यास पुरुष लग्न करतो तोच अधिकार स्त्रियांना असावा अथवा पुरुषांनीही मरेपर्यंत दुसरे लग्न करू नये. याचा परिणाम होऊन समाजात विधवांच्या लग्नाचा प्रश्न सुटला. स्त्रियांना सन्मानाने जगता आले. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या पुस्तकात मांडतात. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या आयुष्याचा एकमेव ध्यास केला समाजातील अशिक्षित, पीडित आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी लढा देण्याचा. बालहत्या, सतीप्रथा, विधवा स्त्रियांचे केशवपन आणि स्त्री शिक्षणावरील निर्बंध यासारख्या क्रूर प्रथांविरोधात त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज भारतीय समाजाने या प्रथांना मागे टाकलेले आहे. मात्र अजूनही काही भागांमध्ये हे विचार पाळले जात नाहीत. म्हणूनच महात्मा फुलेंच्या विचारांची आणि कार्याची आठवण ठेवणे गरजेचे आहे. आज आपण सगळ्यांनी मिळून या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला तरच हा लढा पूर्ण होईल. मित्रांनो, ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपला प्रतिसाद आणि मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही आहे. तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.